श्रीराम जय जय राम। रामाला अनन्य भावे शरण जा। प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको। प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे। जो काही पैसा अडका मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येक जण जाणून आहे। म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका। गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील। नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते। म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा। माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही। प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया। राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी। लहान मुलाप्रमाणे निराभिमान असावे। रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ। रामाला शरण जावे आणि मजेने असावे। आनंदाने संसार करावा। तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात राहा। वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको। असे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते आणि अहमपणाला जागाच उरत नाही। तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा। रामा तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा। तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे। आपण अभिमानामुळे मदत करिता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल। पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा। समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले। ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल। म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये। हाच समाधानाचा मार्ग आहे, यातच सर्वस्व आहे। जो भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते। भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या। भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल। म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा। भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद। श्रीराम जय राम। चैतन्यवाणी राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा। श्रीराम जय राम। आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो, तो असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही। जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले, पण बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता। परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भगवंतवत्सल भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही।
अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदूरसारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका, आपण तीर्थयात्रेला जावे. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिले नाही. याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंद राहतो. विचार करा, एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात. पण अशी व्यक्ती जेव्हा मनापासून आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरू होते. यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते माहीत नाही कुणाच्या पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारात कोणी भक्ती करीत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई वडील, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व नेहमी सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगा व देवाची भक्ती करत राहा. कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली असा भाव ठेवा. सोबत काही घेऊन आलो नाही, जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही, हे कायम लक्षात ठेवा. यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज इंदूरहून नैमिषारण्यात निघाले. तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना नर्मदा काठी आले. गर्द झाडीतून वाट चालत असता भैयासाहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले. आत एका स्वच्छ पाण्याच्या झऱ्याचे पाणी पिल्यानंतर भैयासाहेबांनी विचारले, महाराज, या गुहेमध्ये पुढे काय आहे? श्री महाराज म्हणाले, चला आपण आणखी आत जाऊन पाहू. 200-300 पावले चालल्यावर त्यांना एक योगी तिथे ध्यानस्थ बसलेला दिसला. त्याची दाढी व जटा जमिनीवर लोळत होत्या. श्री महाराज क्षणभर त्याच्यासमोर उभे राहिले असता त्याने डोळे उघडून पाहिले व एकदम विचारले, रामावतार झाला का? श्री महाराजांनी त्याला का बरले असे विचारले असता तो योगी म्हणाला, रामदर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो. राम अवतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन. यावर श्री महाराजांनी त्याला सांगितले, योगीराज, राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले. सध्या कलीला सुरुवात झाली आहे. हे ऐकून तो बिचारा फारच निराश झाला. लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्वत्वाला नेले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने श्री महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह सोडला. मग त्याच्या देहाला अंत्यसंस्कार करून ते दोघं परत आले. वाटेत भैयासाहेबांनी विचारले, महाराज, हा कोण होता आणि आपण त्याला काय केले? श्री महाराज म्हणाले, राम जन्मला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता. त्याचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टाळून नेई. असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले. हेतू असा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊन जावे. ही इच्छा धरून तो योगी समाधीमध्ये बसला होता. पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला. तरी त्याच्या भाग्याने तो आज चांगल्या गतीला गेला. रामाने त्याचे कल्याण केले. श्रीराम जय राम जय जय राम.
जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.